हे बाळ फक्त स्वानंदीचं नाही, आमचं आहे. मी बाप आहे या बाळाचा. स्वानंदी, तुम्ही ठीक आहात ना? मी कॉफी वगैरे बनवून आणू तुम्हाला? स्वानंदी, अहो काहीतरी बोला. काय बोलू? माझं आणि त्या दुष्यंतचं जवळपास लग्न लागायचं बाकी होतं. तुम्ही वेळेत आला नसतात तर मी त्या फ्रॉड माणसाची बायको झाले असते. मी त्या माणसाबरोबर लग्नाला उभी राहिले या विचारानेच घृणा वाटतेय मला. स्वानंदी, मी समजू शकतो. नाही, तुम्ही नाही समजू शकत म्हणे सर. तुम्हाला समजलं असतं तर माझ्यावर ही वेळ नसती आली. काय कमी होती हो माझ्या प्रेमात? बोला ना, काय कमी होती? एक बाहेरचा माणूस येऊन तुम्हाला सांगतोय की माझ्या पोटातलं बाळ त्याचं आहे, आणि तुम्ही विश्वास ठेवला. तुम्ही आणि वॉर्डन मॅडम तिथे वेळेत पोहोचलं नसता तर माझं लग्न लागलं असतं त्या माणसाशी. तुम्ही विश्वास ठेवला की मी आणि दुष्यंत त्या पार्टीत. स्वानंदी, तुम्हीच म्हणाला होतात ना मणी सर, प्रत्येक नात्याच्या मुळाशी विश्वास असतो. म्हणजे परिस्थितीची कितीही संकट आली तरी ते नातं टिकून राहतं. मग आपल्या नात्याच्या मुळाशी नव्हता का विश्वास? बाकीच्यांचं जाऊ द्या, तुमच्या स्वानंदीवर अजिबात विश्वास नव्हता. म्हणी सर, काही दिवसात आपलं बाळ या जगात येईल. असं म्हणतात की पोटातलं बाळ सगळं ऐकत असतं, त्याला सगळं कळतं. मग आपल्या बाळावर या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार नाही आला तुमच्या मनात? हा विश्वास दाखवला म्हणी सर तुम्ही. स्वानंदी, तुम्ही जे काय बोलता ते एकदम योग्य बोलतात, पण आता तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि हो, मला मान्य आहे हे जे काही घडलं त्याला जबाबदार मी आहे, माझ्यामुळे हे सगळं घडलं. पण स्वानंदी, खर तर माझा स्वतःवर जेवढा विश्वास आहे त्यापेक्षा जास्त विश्वास तुमच्यावर आहे. पण यावेळी मला काय झालं मला माझंच कळलं नाही. मी त्या दुष्यंतवर विश्वास ठेवला आणि तुमच्यावर अविश्वास दाखवला. तुम्ही त्या दुष्यंतच्या जवळ जावं म्हणून मी मुद्दाम वाईट वागलो तुमच्याशी. तुमच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा, तुम्हाला मी वाईट वाटावं म्हणून मी जे करायला पाहिजे ते केलं. हो, म्हणजे हो, मी खरंच मुद्दाम वाईट वागलोय तुमच्याशी, जाणून बुजून. तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम, माझं तुमच्यावर असलेलं प्रेम खूप जास्त आहे आणि ते कधीच कमी होणार नाही हे मला माहिती होतं. पण मी स्वतःला
तुमच्या आणि दुष्यंतच्या मध्ये येणाराच अडथळा समजायला लागलो होतो. पण खरंच सांगतो स्वानंदी, मी हे माझ्या स्वार्थापोटी नाही केलं. माझा फक्त एकच प्रामाणिक स्वार्थ होता की आपलं बाळाचं भविष्य चांगलं असावं. मी जे आयुष्य जगलोय ना, ते मला त्या निष्पाप बाळाला द्यायचं नव्हतं. स्वानंदी, तुम्हाला माहिती, माझा जेवढा तुमच्यावर जीव जडलाय तेवढाच त्या बाळावरही जडला. त्या बाळाच्या भविष्यासाठी मी असा निर्णय घेतला आणि तुमच्याशी वाईट वागत राहिलो. त्या बाळासाठी मला तुम्ही आणि दुष्यंत एकत्र येणं गरजेचं होतं. ते योग्य वाटत होतं. आणि मला माफ करा स्वानंदी, मी खूप त्रास दिलाय तुम्हाला. प्लीज माफ करा. सगळा प्लान आहे त्या फ्लॉप झाला यार. नाहीतर काय, त्या दोघांनी एकमेकांना हार घातले असते ना तर संपलं असतं सगळं, आपल्या मनासारखं झालं असतं. पण नाही यार, लक्षता पडणारच होत्या, पण आला मणी सावधान करायला सगळ्यांना. मूर्ख. पर तो काय कमी होता? किती बाई पण आली म्हातारी. आजच बरी तिला जाग आली, उठून आली तिथपर्यंत. बरं, इतके दिवस गप्प होती, आज बोलायला पण लागली. काही नाही लागलं आपल्या हाताला. दुष्यंत गेलं, त्याला दिलेले पैसे गेले, तुझा हार गेला, सगळं गेलंय. हे सगळं त्या पासपोर्टमुळे झालेलं आहे सुजित. त्या म्हातारीला जर पासपोर्ट सापडला नसता ना तर एव्हाना ते दोघे लग्न करून निघून गेले असते. एक्झॅक्टली. काय एक्झॅक्टली? याला तू सुद्धा जबाबदार आहेस. तुझी निवड चुकलीये. ए संचिता, सतत मला बोलायचं नाही या. काही झालं तरी बिल नाही फाडायचं माझ्यावर. मी ऍटलीस्ट त्याला घेऊन तरी आलो होतो. तू काय केलं होतं या सगळ्यात? बिल नाही फाडायचं म्हणजे? नाही तर काय? मी तुला तेव्हाच सांगत आहे ना, तो कशाला सांगत होते? पण मी आणला होता ना, पण अरे दुष्यंत. काय आणला होता? चुकीचा माणूस गप गप होता. आहे तू, डोका नको फिरव माझं. काय इतकं? अरे शांत व्हा. आणि संचिता, तू प्रेग्नंट आहेस. विसरतेस का? एवढा आरडाओरडा करून कसं चालेल तुला? आणि आपापसात भांडून आता काय उपयोग? जे व्हायचं ते होऊन गेलं. असं पण दुष्यंत त्या कामासाठी योग्य नव्हता. अगदी बेजबाबदार होता. आगाऊपणा, नुसता आत्मविश्वास भरलेला त्याच्यात. मला आवडलाच नव्हता पहिल्यापासून. मी हजारदा सांगितलंय तुम्हाला, योग्य माणसांची निवड जरुरी असते काम यशस्वी व्हायला. पण तुम्ही कुठे तुमच्या प्लॅन मध्ये मला इन्व्हॉल्व करून घेता?